बसून सिंहासनी सांगतो एका क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा बुवा तुम्ही भांडू नका पंचरत्न भवानी कदम मंचळ पाटील भुभकर आणि कचिंता रत्नपूर झालं कोकण गला भूषण दाविल आम्हा परशुरामान कोकण दर्शन बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सुचवान अडचण चिंतामणी बुवा कोकण भजनाची नमस्कार मंडळी सुस्वागत आणि धन्यवाद। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे आणि या भूमीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती या ठिकाणी परतंडे अहिल्यानगर या उत्सव समितीने आज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली बा आणि त्या उत्सवाचं बा औचित्य साधून आज हा जागर मायबापा भजनेश्वर यांचं मनोरंजन म्हणून एक असं केवळ हा डबलवारी भजनाचा संगीत सामना आयोजित केलाय। त्यामुळे आम्हा दोन मुलांची निवड केली बुवा कुमार सुशांत दिलीप जोई गाव माझं कातन गणेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड 416612 या ठिकाणी मला पकवाज सत्कार सन्माननीय आमचे परम मित्र तुषारजी शिंदे त्याप्रमाणे तबला सत्कार आहेत सन्माननीय ओंकार लक्ष्मी आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। तुषार शिंदे या ठिकाणी आज आमच्या जोडीला लागलेले बुवा भजन सम्राट गुरुवारी बुवा काशीराम परब बुवा आणि या ठिकाणी हसील गोपालकर बुवा यांचे पट्टे शिष्य आमचे परमित्र सन्माननीय श्री समीर बुवा कदम त्यांना बकवास सत्कार आहेत आमचे परमित्र सन्माननीय प्रणव त्याचप्रमाणे त्यांना तबला सत्कार आहेत राणे आमच्या जीवा भावाचे परमित्र या ठिकाणी गिरीश या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय। बुवांच्या कोरस मंडळीला देखील धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या बारीसाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आमचे जीवा भावाचे परमित्र सन्माननीय या ठिकाणी अशोक बर्गे त्याचप्रमाणे भगवान कोंडेबा ढेबे त्यांना आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आज ठिकाणी आमच्या बाजूला बसलेले बुवा कित्येक डबलवार पारंपरिक भजनी बुवा कार्य चालू होते त्यावेळेस बुवा आज त्यांनी आपलं नाव आणि मायबापा भजनेश्वर त्यांच्या मनामनामध्ये अधिराज्य घडवलं ते आमचे गुरु समान असलेले प्रकाश बुवा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय। राजकारणी महाराष्ट्र सदस्य या ठिकाणी भगवान दादा ढेबे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे बुवा गणेश काळे समाज कार्यकर्ते आज आमची चांगल्या पद्धतीने ज्यांनी उठाबस केली आणि या ठिकाणी उत्कृष्ट असे समाज कार्यकर्ते आहेत ते आमचे परममित्र सन्माननीय या ठिकाणी भगवान कोंडेबा ढेबे आणि त्यांच्या आई या ठिकाणी सन्माननीय सावित्रीबाई ढेबे त्यांनी सुंदर प्रकारे जेवणाची उठाबस केली नतमस्तक होतोय। या ठिकाणी आमचे परममित्र पुण्यावरून आज या ठिकाणी आले सन्माननीय दिनेश ढेबे त्याचप्रमाणे संपत्ती काळेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत पांडुरंग बर्गे सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। ते जमलेले माझे बाप भजनेश्वर त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय।
हॅलो हॅलो धन्यवाद. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम. एकजुटी बुवा काय असावी ती आज या बुवा मंडळाकडून आज दिसते बुवा. कारण अहिल्यादेवी उत्सव कमिटी परखंदे अहिल्यानगर मंडळाचे अध्यक्ष आकाश झोरे, उपाध्यक्ष जयदीप हिरवे, त्याचप्रमाणे खजिनदार संतोष देवे, सचिव लक्ष्मण हिरवे, सुरेश देवे, त्याचप्रमाणे मंडळाचे सदस्य आहेत रघुनाथ हिरवे, आनंद ढेवे, आनंद झोरे, किशोर देवे, त्याचप्रमाणे वयस्कर असे मार्गदर्शक या ठिकाणी राघव ढेवे, कोंडीबा ढेवे, धोंडीबा हिरवे, रामचंद्र हिरवे, त्याचप्रमाणे ग्रामस्थ भगवान कोंडीबा ढेवे हिरवे, आनंद हिरवे, विठ्ठल हिरवे, बाळू ढेवे, गणेश ढेवे, दिनेश ढेवे, गणेश झोरे आणि पांडुरंग बर्गे असे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी महिला बचत गट प्रखंड अहिल्यानगर अध्यक्ष परखंदे अहिल्यानगर अध्यक्ष जिजाबाई ढेवे, उपाध्यक्ष भाग्यश्री हिरवे, तसेच या ठिकाणी सदस्य राधिका ढेवे, शांताबाई हिरवे, सुनीता हिरवे, मीना हिरवे आणि सखुबाई हिरवे आणि महिला सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होते व कामा दोन्ही बुवाने या ठिकाणी बुवा इथे बोलवले भजन. कारण बुवा टायमिंगचा विषय म्हटल्यानंतर सुशांत जोईल बुवा टायमिंगला बुवा महत्व देतो, पण आज थोडेफार उशीर झाला बुवा, त्यामुळे भजनाला सुरुवात करते बुवा. बॅनर वर काय बघूचा नाही, हजीर तो वजीर, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आ तुझ मागतो मिया मागतो आता मागतो मिया मागतो आता माझ्या जाई आवाज वाढवा. माऊली या ठिकाणी कुरतचा आवाज या ठिकाणी पाहिजे. हरी काय अतिशय सुंदर या ठिकाणी साऊंड सर्व्हिस आहे. लवेश्वर मंडप डेकोरेटर्स झाडानी या ठिकाणी सन्मान लक्ष्मण मोरे लाख लाख आभार व्यक्त करतोय. तुमच्या उद्योग धंद्यामध्ये तुम्हाला भरभराटी लाभो अशी सत्यनारायण त्यांनी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या उपस्थितीने या ठिकाणी महिला वर्ग ज्यांनी लाडकी बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. लाख लाख आभार म्हणते बघा. हॅलो हरी
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो माझ्याकडे देव माझा पाहतो मनलय माझे अतिशय सुंदर साऊंड लागले ठिकाणी मनलय माझे जया ठिकाणी मनलय माझे राजा ठिकाणी मनलय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे सेट केलेलं असेल तर माऊलीत चालवू नका त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी ओम गणपतये नमः
सवाशी परशुराम धन्यवाद. सन्माननीय या ठिकाणी छोटे काही नाही का असं आमचे फॅन या ठिकाणी संदीप ढेबे या माऊलीने सुरुवातीलाच 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्यांची बुवा असं त्यांचं म्हणणं आहे बुवा या ठिकाणी 15 मात्राचं नोटेशन जय जय अंबे. ठीक आहे धन्यवाद. घेऊया. हॅलो माऊली 1 मिनिट थांबा. सन्माननीय पंचायत समिती माजी सभापती आताचे सदस्य सभापती उपसभापती माननीय भाई शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. सन्माननीय भाई शिंदे सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये भाई शिंदेचं स्वागत करायचं आहे. पंचायत समिती उपसभापती माननीय भाई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुधाकरजी पाटील, वावशी ग्रामपंचायतचे सरपंच राजू शिहासने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं अहिल्यादेवी उत्सव कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सन्माननीय खालापूर तालुका उपसभापती माननीय भाई शिंदे आपण आमचं ग्रामस्थांचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आमचा अहिल्यादेवी उत्सव कमिटीच्या वतीनं तसंच ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सन्माननीय भगवानजी ढेबे आमचे ग्रामस्थ त्यांना विनंती. या ठिकाणी आमचे परममित्र संदीप ढेबे त्यांची अशी एक फरमाईश आहे बुवा की हा 4-5 दिवसा अगोदरच बुवा त्यांनी मला मेसेज केला की बुवा जय जय अंबे 15 मात्राचं नोटेशन बुवा याने 100 रुपये हे आशीर्वाद रुपये बक्षीस दिले. तुमची फरमाईश या ठिकाणी पूर्ण करतो. वेळ झालाय त्यामुळे भजनाला सुरुवात करते बघा बुवा. आज थोडाफार तुमच्यामुळे थोडा उशीर झालाय म्हणून आयोजकांना सुरुवातीलाच सांगतो बुवांचे पितागितले 2000 रुपये माझ्या पाकिटात तुम्ही प्लस करा. ओके काय विषय नाही झाला. सुरुवात आहे का म्हणतात समीर कदम बुवा. लक्षात ठेवा या नारदाच्या गादीवरती बसून आज सुशांत होईल बुवा. गॅरंटी देतो बुवा की आज या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या हाताची बोट तुमच्या कानापर्यंत जाणार नाही हा माझ्या गुरुजनांचा शब्द या ठिकाणी पाळेल. आणि आईला यांच्या बुवा होळकरांच्या चरणाशी नतमस्तक कोण भजन करेन बुवा. आज असलेल तर कोण भजनातून बुवा कशा प्रकारे आणतो हा मायबाप आज या ठिकाणी जनता ठरवलं असू देत. जग से हारा नहीं मैं तुझसे हारा हूँ जीना 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 रे. आवाज लागता रे. उड़ा गुला माही तेरी चुनरी जीना 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 उड़ा गुला
भजन म्हटल्यानंतर मायबाबा भजन सोडले हे भजन मंडळी अक्षर 3 भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे हे या ठिकाणी परमेश्वराचं भजन आहे. बरोबर असू दे बुवा. धन्यवाद. मला वाटतं बुवा जेवायला असू दे कारण बुवा ज्याने कलियुगामध्ये वेळेला महत्व दिलंय त्याला परमेश्वर काय नियती सुद्धा बुवा काय ह्या करू शकत नाही. बरोबर की नाही. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा सकाळी 8 वाजता जरी आलो तरी आज हे आमचे जीवा भावाचे
अशोक बर्गे, त्याचनंतर आपले ढेबे, बरोबर की नाही, भगवान ढेबे आणि त्यांच्या आई या ठिकाणी सावित्रीबाई ढेबे. काय अतिशय सुंदर पाहुणचार हो. म्हणजे त्या ठिकाणी माझे पक्वाज जाधव यांसाठी 100 रुपयांचं बक्षीस आले. प्रकाश शेला चक्रवादक कोयनेची शान या माऊलींकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि माझे पक्वाज जाधव या ठिकाणी तुषार शिंदे यांसाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. कारण बुवा वेळेला महत्व आहे. आयोजकांनी सांगितलं बुवा टायमिंगला हजर झालोय बुवा, 6:30 वाजता बुवा इथे आलोय. काय माका बुवा खाजणार होती बुवा, लक्षात घ्या. 8:30 वाजता जरी कार्यक्रम असला बुवा तरी वेळेला महत्व आहे. एका वर्षाचं महत्व बुवा वर्षभर अभ्यास करून नपास झालेल्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा, म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल. एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या त्या महिलेला जाऊन बुवा विचारा, म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल. एका दिवसाचं महत्व 500 ते 700 रुपयाची मोलमजुरी करणाऱ्या बुवा त्या मजूरदाराला जाऊन विचारा, म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल. एका तासाचं महत्व औषेनू कामाला जातो तो एसटीची वाट बघत असलेल्या त्या वाटसरूला जाऊन विचारा, म्हणजे एका तासाचं महत्व कळेल बुवा. एका मिनिटाचं महत्व मुंबई सारख्या ठिकाणी 20,000 25,000 रुपये पहाटे 6 वाजता ट्रेनचा प्रवास करणाऱ्या त्या मजूरदाराला जाऊन विचारा, म्हणजे एका बुवा मिनिटाचं महत्व कळेल. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला जाऊन विचारा, म्हणजे आपल्याला एका सेकंदाचं ज्याने वेळ पाहिली बुवा ह्या लिहून एवढा लिहिला असतं तलाठी झाला असता. असं नाही बुवा, मान सन्मान ठेवूनच बुवा बोलणार. आम्ही पण बुवा 400 किलोमीटर वरून आलोय ना बुवा. उपकाराची भाषा बोलू नको. पैसे घेतले म्हणजे आयोजकांना शपथ होता सत्यनारायणाची. 2,000 रुपये माझ्या पाकिटात प्लस करू शकतो. कोण पण मेहरबानी करत नाही, लक्षात घ्या. हा आम्ही काय विदाउट गुरुची बनावट केलं नाही ना बुवा. बीच में बोलणे का नाही. हा 45 बुवांची शाळा आहे, लक्षात घ्या. जातीवंत सुतार बुवाची शाळा. अरे मोठे बुवा असलात म्हणून असं वेळेला महत्व आहे ना बुवा. किती उशीर झाला बुवा, तुम्ही साक्षी आहात. असं नसतं ना बुवा, तुम्हाला डेली कार्यक्रम आहे तसे आम्हाला पण डेली कार्यक्रम आहेत ना बुवा. असं या ठिकाणी रुपाच्या भंगाला सुरुवात करतोय. एक सांगतो बुवा, मोठे हात मोठेच हात. कारण मी जर माझा अवतार जर मी धारण केला बुवा, मी माझा अवतार धारण केला तर बुवा कुठच्या लेवलला भारी करतो हे मला पण माहिती आहे आणि माझ्या पुरस्पृतीला माहिती आहे, ह्या माझ्या भावांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे बुवा चांगल्या पद्धतीने भारी होऊ दे. एखादा शब्द करते चरणाशी नतमस्तक आहे. खूप बाऱ्या माझ्या वाजवलंच, पण आज काही गोष्टी मला आपल्याला आवडल्या नाही, त्यामुळे ते चरणाशी नतमस्तक. एक माझा तुझा एक भाव म्हणून सांगतो, ठीक आहे. या ठिकाणी रुपाच्या भागाला सुरुवात करतोय. जोरदार टाळ्या आज या ठिकाणी ह्या माझ्या भावांसाठी झाल्या पाहिजे. हरिभजनाची ताकद काय, माय बाप भजन शोधत हे बघा आवड आहे. ती माझी बहीण टाळे घेऊन गळ्यात तिथे येऊन बसले बघा. आणि आजच्या या वासना दिन कलियुगामध्ये बलात्कार 3-3 वर्षाच्या मुलीवरती 65-60 वर्षाचा म्हातारा बलात्कार करतोय. गजराच्या माध्यमातून 100% या ठिकाणी प्रकाश बुवा शिंदे यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयांचं बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. गजराच्या माध्यमातून 100% चांगले जे मुद्दे ते मांडण्याचा प्रयत्न करणार. देव तयाचा
सुख झाले हो गणपती अधिपती सुखपती छत्रपती गणपती
धन्यवाद धन्यवाद